नमस्कार मित्रांनो, पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण एक शाही रेसिपी बनवणार आहोत, ती म्हणजे अफगाणी एक शाही कोरमा। तर सर्वात अगोदर आपण त्यासाठी लागणारं वाटण तयार करून घेणार आहोत। तर वाटणासाठी आपण काय काय साहित्य घेतलेलं आहे ते बघून घेऊया। इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत। 1 इंच आल्याचा तुकडा बारीक चिरलेला आहे। 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, 5 ते 6 काजू, 8 ते 9 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि काही कोथिंबीरीचे देठ सुद्धा घेतलेले आहेत। याने वाटणाला चव खूप छान येते। 1 वाटीभर आपण कोथिंबीर घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। गॅसवर कढईमध्ये मी 2 टेबलस्पून इतकं तेल गरम करून घेतलेलं आहे। आता आपण चिरून घेतलेला कांदा यामध्ये काढून घेऊया। आल्याचे तुकडे, लसूण आणि काजू हे सुद्धा आपण यामध्ये काढून घेऊया। हिरव्या मिरच्या फुल गॅसवरती आपण 1 ते 2 मिनिटांसाठी व्यवस्थित परतून घेऊया। आपण जे मीठ घेतलेलं आहे ते सुद्धा यामध्ये काढून घेऊया, जेणेकरून कांदा लवकर सॉफ्ट होईल। दोन मिनिटांसाठी आपण फुल गॅसवरती कांदा व्यवस्थित परतून घेतलेला आहे। आता यामध्ये मी अर्धा कप इतकं पाणी टाकून घेते। आता आपण हा कांदा 3 ते 4 मिनिटांसाठी शिजवून घेऊया। आपण जे यामध्ये अर्धा कप पाणी टाकलेलं ते संपूर्ण पाणी यामध्ये आटलेलं आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे सर्व जिन्नस थंड करून घेऊया। इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण जो कांदा परतून घेतलेला आहे तो आता थंड झालेला आहे, तो सर्व यामध्ये काढून घेऊया। आता आपण यामध्ये कोथिंबीरीचे जे देठ घेतलेले आहेत ते सुद्धा काढून घेऊया। कोथिंबीर घेतलेली ती सुद्धा यामध्ये काढून घेणार आहोत। यामध्येच मी थोडंसं पाणी टाकून घेते। आता आपण हे मिक्सरला बारीक वाटून घेऊया। इथे आपलं वाटण बनून तयार झालेलं आहे। आता आपण भाजी तयार करायला घेऊया। इथे मी 4 अंडी उकडून घेतलेली आहेत। आता आपण त्याला कट देऊन घेऊया। हे बघा, सुरीने या प्रकारे आपण याला कट देऊन घेणार आहोत। याच प्रकारे सर्व अंड्यांना मी कट देऊन घेते। सर्व अंड्यांना इथे कट देऊन झालेले आहेत। आता आपण हे रोस्ट करून घेऊया। गॅसवर कढईमध्ये मी 2 ते 3 टेबलस्पून तेल गरम करून घेतलेले आहे। त्यामध्ये चिमूटभर हळद आणि 1/4 टीस्पून काश्मीरी लाल मिरचीची पावडर टाकून घेतलेली आहे। आता आपण जे अंडे उकडून घेतलेले आहेत ते यामध्ये सोडून घेऊया। मीडियम गॅसवरती आपण छान रोस्ट करून घेऊया। इथे आपली अंडी रोस्ट करून झालेली आहेत। आता आपण हे काढून घेऊया। याच तेलामध्ये आपण 1 टेबलस्पून इतकं बटर काढून घेऊया। हे बघा, बटर गरम झालेलं आहे। 1 तुकडा दालचिनी, 2 हिरवी वेलची आणि 2 लवंग घेतलेली आहे। अगदी 10 ते 15 सेकंदसाठी आपण तेलामध्ये परतून घेऊया, जेणेकरून याचा वास खूप छान येईल। आता आपण जे तयार करून घेतलेलं वाटण आहे ते आता आपल्याला यामध्ये काढून घ्यायचं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे सुद्धा आपण यामध्ये काढून घेऊया। आता आपण हे वाटण 1 ते 2 मिनिटांसाठी व्यवस्थित परतून घेऊया। ग्रेव्ही इथे आपण 2-3 मिनिटांसाठी व्यवस्थित परतून घेतलेली आहे। आता यामध्येच आपण अर्धा कप इतकं फेटून घेतलेलं दही काढून घेऊया। यामध्येच अर्धा टीस्पून हळद, अर्धा टीस्पून काळी मिरी कुटून घेतलेली आहे आणि अर्धा टीस्पून गरम मसाला। आपण अगोदर वाटण करताना मीठ टाकलेलं, त्यामुळे थोडंसं मीठ यामध्ये मी काढून घेते।
आता मिक्स करून घेऊया। इथे आपल्याला गॅस बारीक करून घ्यायचा आहे आणि बारीक गॅसवरतीच 1 ते 2 मिनिटांसाठी दही या ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे। ग्रेव्ही आपण 1 ते 2 मिनिटांसाठी व्यवस्थित परतून घेतलेली आहे। आता यामध्ये मी 2 टेबलस्पून इतकी फ्रेश क्रीम काढून घेते आणि यामध्येच आपण 1 टीस्पून इतकी कसुरी मेथी कुटून घेतलेली आहे, ती सुद्धा यामध्ये काढून घेऊया। व्यवस्थित एकजीव करून घेऊया। यामध्येच मी थोडंसं पाणी ऍड करते, तर इथे मी पाणी गरम करून घेतलेलं आहे। ही ग्रेव्ही आता आपल्याला शिजवून घ्यायची आहे। तर आता आपण यावरती झाकण ठेवून घेऊया आणि बारीक गॅसवरती ग्रेव्ही छान 5 ते 6 मिनिटांसाठी शिजवून घेऊया। झाकण उघडून बघूया। हे बघा, मस्त सुगंध सुटलेला आहे। ग्रेव्ही छान आपली शिजलेली आहे। आता आपण रोस्ट केलेले जे अंडे आहेत ते यामध्ये काढून घेऊया। थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर मिक्स करून घेऊया। अंड्यामध्ये ग्रेव्ही छान आतपर्यंत मुरावी यासाठी आपण झाकून अगदी 2 ते 3 मिनिटांसाठी शिजवून घेऊया। साधारणतः 2 ते 3 मिनिट झालेले आहेत। आता आपण झाकण उघडून बघूया। हे बघा, तर अशा प्रकारे इथे आपला अफगाणी एक शाही कोरमा बनून तयार झालेला आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि पटापट याची प्लेटिंग करून घेऊया। तर अशा प्रकारे इथे आपला अफगाणी एक शाही कोरमा बनून तयार झालेला आहे। हे तुम्ही चपाती, नान किंवा राईस सोबत खाऊ शकता। अंड्यापासून आपल्या चॅनलवरती आणखीन काही रेसिपी दाखवलेल्या आहेत, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, त्यावर जाऊन तुम्ही त्या बघू शकता। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी पूजाज रेसिपीजला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, ईट हेल्दी, लिव्ह हेल्दी।